ची कुठलीही कामं असू द्या, अर्ध्या रातचा तुम्ही फोन करा, आम्ही त्या ठिकाणी मी आणि दीपक दोघेही हजर राहील. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदसाठी सौ सिंधुताई मोहन आलदर आणि पंचायत समितीसाठी स्मिता दीपक गोडसे यांना आपण मतरूपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल लक्ष्मीनगरच्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर निश्चितपणाने येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काय आपल्या अडीअडचणी असतील त्या पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने आपल्याला शब्द दिला की आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे, त्या पद्धतीने पुढच्या 5 वर्षात तुमचं सेवक म्हणून 5 वर्ष तुमची सेवा केली जाईल. ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवू. त्याचबरोबर आता जे बोरचं पूजन वगैरे झालं, पण लक्ष्मीनगरचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथल्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणानं आमच्या कार्यकालामध्ये सोडवू. लक्ष्मीनगरला पिण्याच्या पाण्याची अडचण भविष्यात येणार नाही याची आम्ही जबाबदारी घेऊ, एवढा आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. ठिकाणी आपण या बोरचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्या गावात पिण्याच्या पाण्याची पाठीमागच्या दिवसात बरेच पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. त्या अनुषंगाने तुमच्या समाजानं मोहन बापू आणि दीपकरावकडं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जी समस्या मांडली आणि त्या समस्येवर त्यांनी तातडीनं त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी होल पाडून दिला आणि आपल्या सुदैवाने ह्या होलला चांगल्या प्रकारचं पाणी लागलं आणि ह्या पाण्यामुळं आपली काही अंशी काय होईना पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची एक समस्या या ठिकाणी सुटणार आहे. मी सगळ्यांना एक विनंती करतो की ज्यावेळेस तुमचं भागल पिण्याचं पाणी, त्यावेळेस आमच्या शेजारच्या थोड्या पलीसाईडल्या भागाला तुम्ही पण हे पाणी द्यावं, एवढी म्हणून मी आणि आपण हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी तुमचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.